हे माझ्याकडे येत असेल तर मी काही वेगळं करू शकते का ह्याच्यात, हा हा महत्वाचा मुद्दा असतो. आणि आता मला असं वाटतंय की आता मी ना मराठी इंडस्ट्रीतली बाई होऊन झालंय, धर्माची बाई होऊन झालंय, युके मधली बाई होऊन झालंय. तर हम्म. आता मला ना बाई नका देऊ का प्लीज. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लचक मराठी आणि आपण ऑनलाईन मुलाखत करतोय कारण निमित्त ही खास आहे. एंटरटेनमेंट कॉमेडी क्वीन आपल्या सोबत आहे. तृप्ती खामकर इज हिअर विथ अस. हाय तृप्ती, नमस्कार, कशी आहेस? हाय, मी मस्त आहे, तू कशी आहेस? खूप आपण अजूनही असेच भेटतोय ऑनलाईन, पण प्रत्यक्षात लवकरच भेटू. आता निमित्त एवढे छान घेऊन आलीयस तू, म्हटलं की इंटरव्ह्यू हा मुलाखत झालीच पाहिजे. गोविंद नाम मेरा या चित्रपटाचं निमित्त आहे आणि पुन्हा एकदा तू एक धमाल भूमिका घेऊन येतेस. काय सांग ना मला, काय काय इंटरेस्टिंग गोष्टी आहेत या भूमिकेविषयी तुझ्या? अर्थात सगळ्यात पुन्हा एकदा बोल बोल, सॉरी मी तुला कट केलंय. पुन्हा एकदा मोलकरीण आणि तुझ्या ती साकारतेस ना, तेव्हा मजा येते अगं तुझी. तू एक तेच वेगळंच स्वरूप म्हणजे देतेस त्या कॅरेक्टरला. थँक्यू सो मच. तेच मी म्हणणार होते की यावेळेला खूपच आगळी वेगळी भूमिका आहे, खूपच वेगळ्या रंगाच्या साड्या आहेत. झोंबिवलीमध्ये एकच साडी होती, यावेळेला 4-5 साड्या आहेत. यावेळेला ती ग्लॅमरस आहे. जेव्हा मी शशांकला पहिल्यांदा भेटले तर मला म्हणला की ही बाई आहे ना, ती बाईसारखी नाहीये, ती ग्लॅमरस आहे. तिचे केस छान ओके. असतात, तिचे कपडे छान असतात. म्हटलं म्हणजे ती शॉर्ट्स घालते. तुला नाही नाही, ती साडीच नेसते, पण त्या साड्या खूप सुंदर असतात. तिच्या ब्लाउजचे कट वेगळे असतात. म्हटलं ओ बरं. वाव, दिस इज व्हेरी डिफरंट फ्रॉम व्हॉट आय हॅव डन बिफोर. बट मजेदार आहे. फिल्म खूप मजेदार आहे आणि फॉर अ चेंज यावेळेला माझ्या सारखेच अजून बरेच वेडे को ऍक्टर्स आहेत. तसा विकी इज व्हेरी फनी, भूमी इज फनी, येस. अमय वाघ आहे त्याच्यात, विराज घेलानी आहे, रेणुकाताई आहे, असीम आहे, हतंगडी. हं. त्यामुळे ना इट्स अ क्रेझी मिक्स ऑफ पीपल. दया आहे, दया येस. शेट्टी, जो आपल्या सीआयडी येस. वाले आहेत ते. So it's not, it's more than that. It's like a picnic. It's like wow, ही मजेदार गोष्ट आहे, हे आपण बघायला पाहिजे. आणि the script is so funny, इन्सेनली फनी. म्हणजे मी खरं तर डिस्लेक्सिक आहे, मला वाचायला खूप वेळ लागतो. आणि हे एकदा मला रिडिंगला बोलवलं, माझ्यासोबत विराज मलाही बसला होता. तर त्याला वाटलं बरं. की लोक येणार आहेत रिडिंग करायला, कारण त्यांनी कधी फिल्म नाही केली. तर आम्ही गप्पा मारतो अर्धा राइट. तास, रीडिंग सुरू करे क्या, तो बोला हम दो ही है क्या. म्हटलं हा, ऐसे ही होता है, खुद का खुद करना होता है. आणि हं, म्हणजे हं, हं. आयुष्यातलं पहिलं रीडिंग आहे जे असं 2 तासात आम्ही दोघांनी चपचप उडवलं. नाहीतर मला खूप वेळ लागतो वाचायला. त्यामुळे ती स्क्रिप्ट इतकी क्रिस्प आहे, इतकी सुंदर आहे. इन द फॉर्मॅट ऑफ अ स्क्रिप्ट बिफोर इव्हन इट वेंट टू फ्लोर, दॅट इट्स अ फन फिल्म. खूप मज्जा येणार आहे सगळ्यांना बघायला. पण विकी कौशल सोबत काम करते म्हटल्यावर तुझ्या किती मैत्रिणींनी तुला डीएम्स केले? काय तृप्ती, एकदा तरी सेटवर बोलवायचं होतं वगैरे खूप वगैरे. खूप जास्त. आणि मग त्याच्यानंतर त्याचं लग्नही झालं बिचाऱ्याचं. त्यामुळे त्या लोक अशी बट ही इज सो स्वीट. ही इज, आय थिंक कटरीना इज व्हेरी व्हेरी लकी. येस. पण तृप्ती, तू आताही म्हटलीस की तू याआधी केलेलं आहेस. पण पुन्हा एकदा ती मोलकरीण करणं, पुन्हा त्याच्यात चित्रपटाच्या कथेनुसार त्याचं स्वरूप बदलणं. कॅरेक्टर तेच आहे, पण त्याच्यामध्ये एक वेगवेगळे लेयर्स असतात कथेनुसार. ते कशा पद्धतीने करतेस? आणि पुन्हा एकदा ते करत असताना काय याच्यातून मी पुन्हा ती आधीच्या चित्रपटात साकारलेली मोलकरीण तसं पुन्हा सेम होता कामा नये, यासाठी काय काळजी घेतोस त्याच्यामध्ये? आय थिंक ही ना खूप सुंदर ऍक्टिंग एक्सरसाइज आहे. म्हणजे आपण म्हणू सेम कॅरेक्टर आहे, पण ते सेम कॅरेक्टर नाहीये. कारण मालती आणि मंजू या दोन वेगळ्या मुली आहेत, दोन वेगळ्या बायका, दोन वेगळ्या सेटअप मधनं येतात. राइट. क्लिअरली मंजू ही खूप बिचारी नाहीये, मालती खूप बिचारी होती. त्यामुळे मला आता मी इतक्यांदा या बाई कॅरेक्टर्स केलेत ना, तर मला असं होतं की माझं चॅलेंज हे आहे की प्रत्येक कॅरेक्टर एकमेकांपासून वेगळं कसं दिसेल. आणि ते मला माहित नाही माझ्या प्रेक्षकांना ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं की नाही पोहोचत. पण ऍज अ थँकफुली ट्रेन्ड ऍक्टर मी बरेचदा हा विचार करते की हिचे वेगळे क्वर्क्स काय असतील, हिची वॉकिंग स्टाईल काय असेल, ही लेफ्टी आहे का राइट. राईटी आहे, हिला खायला काय आवडतं, हिची फॅमिली कशी आहे. कारण मालती क्लिअरली तिने तिच्या नवऱ्याला हाकललं होतं आणि ती अशी दमदार बाई होती.
ऑन द अदर हँड मंजू ही खूप एंटायटल्ड आहे. ती करेक्ट धर्माची बाई आहे. ती चलना दाना अशीच आहे ती बेसिकली. मला ती खूप प्रेमळ होती. मंजू पण प्रेमळ आहे, पण ती वेगळी आहे. सो आय थिंक ऍट एव्हरी पॉइंट वेन एव्हर आय डू अ कामवाली बाई, इट इज अ डिफरंट जर्नी. मी आय डोंट लुक एट इट ॲज द सेम कॅरेक्टर. इट इज अ व्हेरी डिफरंट कॅरेक्टर. इट कम्स फ्रॉम द स्टेटस जो आहे तो सेम आहे, की त्या घरी काम करणाऱ्या बायका आहेत. पण आपल्याकडच्या पण बायका पण प्रत्येक बाई सेम नसते, ती वेगळीच असते. ती बोलते वेगळी, ती काम वेगळं करते, तिचे मॅनरिझम वेगळे असतात, तिच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. त्यामुळे अगेन इफ यू से की हे टाईपकास्ट आहे, तर हिरोईन पण टाईपकास्टच आहे ना. तरी हिरोईनी वेगवेगळ्या दिसतात, अगदी वेगवेगळी कामं करतात. तर आय पुट इट अगदी दॅट वे. इट्स नॉट अगदी म्हणजे मजेसाठी आपण म्हणू हा परत एकदा तीच आगळी वेगळी भूमिका. पण इट्स डेफिनेटली अ व्हेरी डिफरंट कॅरेक्टर फ्रॉम व्हॉट आय हॅव प्लेड बिफोर. तो कळेल बरं. तुम्हाला मग फिल्म ऍक्टिंग बघितली. येस येस आणि म्हणजे थोडीशी झलक जी ट्रेलर वगैरे मध्ये आहे ती त्याच्यामध्ये ते वेगळे पण जाणवत आहे. पण तू अशी भेटलेली अशी एक मोलकरीण असेल तुला किंवा तुझ्या घरी असेल किंवा कोणाच्या घरी अर्थात हम्म, तुम्ही ऍक्टर्स ऑब्झर्वेशन इज अ पार्ट ऑफ युअर करिअर हम्म, ऑल्सो. तर हम्म. कशा पद्धतीने तू तू तुझ्या किस्सा असतील किंवा मोलकरणी अशाही असू शकतात किंवा तुला असे काही अनुभव आलेत का वेगळे? नाही खरं तर म्हणजे एकतर मी ना खूप ओसीडी आहे. त्यामुळे माझ्याकडे आफ्टर अ लॉंग टाइम मी फायनली एक मोलकरीण ठेवली. मोलकरीण नाही म्हणणार, मी तिला हाऊस हेल्प म्हणेन. कारण ती खरंच खूप छान काम करते माझ्यासोबत. मला माझं घर सांभाळते मी नसताना. तर त्यामुळे मला असं बघून फार काही रेफरन्सेस नव्हते. बट आय एम बेसिकली अन ऍक्टर हू गोज इनसाइड आउट. त्यामुळे मी त्या कॅरेक्टरचा खूप अभ्यास करते, की ते लहानपण कसं गेलं असेल, किती शिकली असेल, आई-बाबांनी कधी मारलं असेल, हिने कोणाला मारलं असेल का, हिला खायला काय आवडतं, हिचा नवरा कोण आहे, हिचा बॉयफ्रेंड आहे का, हिला गाणी कुठली आवडतात. असं जसं मंजूचं गाणं झम्मक चल्लो आहे, तर ती डोक्यात ते वाजत राहते, झम्मक चल्लो, तर ती तीच आहे, ती वाईफ तो आहे तिचा. ओके ओके सो आय ओके. आय वर्क दॅट वे, की माझं कुठलंही कॅरेक्टर असेल तर त्याचं एक गाणं असतं. जसं आता गर्ल्स हॉस्टेल नावाची जो वेब सिरीज निघाली, त्यात ती हो वॉर्डन आहे. हो. तिचं गाणं ते व्हेकेशन आहे. आय एम ऑन व्हेकेशन एव्हरी सिंगल डे. आणि ती तशीच आहे. सो आय थिंक आय राईट. वाईब ऑन दोज थिंग्स. आय डोंट रिअली गो विथ बाहेर काय आहे. कारण आता मी जर प्रेरणासारखी वागायला लागले ना, तर ती प्रेरणा नाही वाटणार. ती काहीतरी वेगळं वाटेल. मला तृप्तीची प्रेरणा शोधावी लागेल, की ती कशी करेल. सो आय थिंक आय गो राईट. डीपर इनसाइड. आणि असे काही प्रश्न असतात ज्यांची उत्तरं आपण कदाचित स्क्रीनवर नाही देत. पण ती तुझ्याकडे असली तर तुझी बिल्डिंग, त्याचं फाउंडेशन जितकं डीप असते तितकं तुझी बिल्डिंग छान उभी राहते असं मला वाटतं. सो आय गो दॅट वे वेन आय डू अ कॅरेक्टर. हो नक्कीच. पण मंजूने क्राईम पेट्रोल किती बघितलेलं आहे? किती वेळा बघितलेलं आहे? ते काय म्हणजे किती परिणाम झालाय तिच्यावर त्या पाठ क्राईम तिने पेट्रोल? असा पाठ केलाय की मैं स्क्रिप्ट लिखता है क्राइम पेट्रोल का, साहब मैं पता है इधर से उधर ऐसा होएगा फिर वैसा होएगा. तिला सगळं चोख पाठ आहे. बिकॉज दॅट्स दी ओनली थिंग. ती सतत कानात हेडफोन्स लावून असते आणि ती तेच बघत असते. चालता बोलता ती कुठे इकडनं तिथे या कामातनं त्या कामात असते, ते बघत नसते ती क्राईम पेट्रोल सतत. तो तिच्या गळ्यात इंटरेस्टिंग. ते हे हेडफोन आहेत तिच्या गळ्यात. सो ते त्यांनी दिलं होतं की तू गाणं सुनतीये. पण मला असं वाटतं की शी वॉचेस क्राईम पेट्रोल कॉन्स्टंटली, कारण ती खूप स्मार्ट आहे. तिचं आहे की हा ना हा चोर आहे. हा पक्का चोर आहे मी सांगते. हम्म. हे तिला माहितीये. शी इज अ थेरपिस्ट. तिला कळतं की कोणाच्या डोक्यात काय चाललंय. म्हणूनच ती एक ग्रेट बाई असेल ना, कारण तिला कळतं की आज माझ्या दीदीला काय पाहिजे. शी इज दॅट पर्सन. राईट राईट. पण एकूणच एक कलरफुल स्टारकास्ट आहे या पूर्ण चित्रपटाची. तर त्या सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव मग सीआयडीचा दयाही आहे त्याच्यासोबत ओ. तुझं सीन आहे ते इंटरॅक्शन ते मला फार इंटरेस्टिंग वाटलंय. तर त्याबद्दल सांग. आय थिंक आय थिंक दयाजी हे माझ्या आयुष्यातले पहिले ऍक्टर असतील ज्यांच्या समोर मला ना जरा असं असं दडपण आलं. म्हणजे मी अमिताभ बच्चन बरोबर म्हणजे काम नाही केलंय, पण त्यांच्या समोर गेले, त्यांनी माझं नाटक पाहिलंय, ते बरोबर. मला भेटायला आले होते. आणि देर इज अन ऑ ऑफ दॅट पर्सन. पण तुम्ही असे ओ ओ असं नाही होत कधी. ते खूप छान प्रेमळ बरोबर. आहेत. पण दया त्याची जी एक एक अशी इमेज आहे ना, त्याचा हां. जो ऑरा आहे, बरं. मला जरा 3 मिनिटं लागली सेटल व्हायला, की असं वाटतं की खरंच आपण पोलिसासमोर बसलोय. हो, राईट.
आणि हो, ही इज हो. व्हेरी स्वीट, ही इज व्हेरी खूपच गोड व्यक्ती, खूपच अमेझिंग. पण ते बिचारे त्यांचा ऑराच असा आहे ना, की तुम्ही जाऊन जरा असे घाबरतात. मी एकतर त्यांच्या इथे लागते. त्यामुळे असे तुमचा पहिलाच ना मी चालत येतो आणि मी त्यांच्याशी गप्पा मारते असा होता. तर मी 3दा समजले म्हणलं, "सर आय एम व्हेरी सॉरी. मला खूप दडपण आलंय तुमच्याबरोबर काम करताना." बट देन ही वॉज व्हेरी, व्हेरी स्वीट आणि आय थिंक एव्हरीबडी एल्स म्हणजे मी अनफॉर्च्युनेट आहे, की मला रेणुका ताईसोबत किंवा शिवाजी सरांसोबत काम करता म्हणजे त्या सीन्स नाहीयेत आमचे. बट आय वुड हॅव लव्हड टू बी जी लोकं पोस्टरवर आहेत त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत सीन करायला खूप आवडलं असतं मला खरं. या. बरोबर. पण तृप्ती तुला ज्या पद्धतीने रोल्ससाठी विचारणा होत असते, तू काय कॅरेक्टरमध्ये काय शोधून पाहतेस? किंवा तुला ज्या प्रोजेक्टसाठी विचारणा होते, तर तुझं काय एक्स्पेक्टेशन असतं, की त्या कॅरेक्टरमधनं तू जेव्हा समोर येशील, तर तुला काय एक्स्पेक्ट असतं? माझी पहिली पहिली काय मागेन त्या स्क्रिप्टकडनं किंवा माय फर्स्ट रिक्वेस्ट फ्रॉम द स्क्रिप्ट इज दॅट व्हॉट एम आय ऍडिंग टू द स्क्रिप्ट, की मी या स्क्रिप्टसाठी काय करणार? बरं. माझ्याकडनं किती इन्व्हॉल्वमेंट आणि माझं किती त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन असणार आहे, की ही फिल्म किंवा हा प्रोजेक्ट तितका चांगला होईल. माझं काम किती मोठं आहे नंतरची गोष्ट आहे. आधी माझं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? हे किती महत्वाचं आहे माझं काम त्याच्यात करणं. दुसरं हे मीच करू शकेन का? मी ह्याला काहीतरी वेगळं देऊ शकेन का? जर नसेल देता येणार तर मग मग कोणीही करावं ते काम. हे माझ्याकडे येत असेल तर मी काही वेगळं करू शकते का ह्याच्यात? हा महत्वाचा मुद्दा असतो. आणि आता मला असं वाटतंय, की आता मी ना मराठी इंडस्ट्रीतली बाई होऊन झालंय, धर्माची बाई होऊन झालंय, UK मधली बाई होऊन झालंय. तर हं. आता मला ना बाई नका देऊ का प्लीज. नकोय ना तुला? ओके. हे म्हणजे जाहीर मला करून टाका. आवडेल. हे बघ, नकोय असं नाही म्हणत आहे मी. जर त्या बाईच्या लाईफवरती जर फिल्म असेल, की हां. ही कामवाली बाई, ही हिरोईन आहे, तर मी अगदीच करायला तयार आहे. पण म्हणजे मला ते सुपर. टाइपकास्ट नका करू. म्हणजे आता बघ जसं झोंबिवलीमध्ये पण झालं ना, की ते काम मला करता आलं कारण आय कुड ब्रिंग दॅट फनी इन द प्रेशर. सेम विथ राइट. गोविंदा. आय कुड ब्रिंग द फनी इन द प्रेशर. बट आय एम अल्सो सीरियस ॲक्टर. मी सीरियस रोलही राइट. करू शकते. मी महत्वाच्या सीन्सनाही कॉन्ट्रिब्यूट करू शकते. तर मग मला असं वाया नका घालवू ना. अ, मला असं वाटतं मी राइट. परेश राइट. रावल आहे नेक्स्ट इन इन द मेकिंग. सो सुपर. प्लीज, येस, येस. प्लीज मला ते एक्सप्लोर करू द्या आणि ते वुड तुमच्याकडनंच लव्ह टू येणार आहे सी नक्की. या, मोर या, ऑफ यू म्हणजे इन डिफरंट शेड्स जसं तू आता या. इंटेंट केला. आणि मला वाटतं त्याच्यातही मजा येईल. कारण तृप्ती खामकरला असं तुम्ही कॉमेडी आणि या सगळ्या ह्याच्यात बघितलं, पण अपोझिट जेव्हा तुम्ही कराल हं. तेव्हा ते कॅरेक्टर इंटरेस्टिंग आणखी वाटू शकतो आणि तू अर्थात ते खूप छान खुलवशील. पण तुला शुभेच्छा याही चित्रपटासाठी आणि थँक यू. आपण जेव्हा पुढची मुलाखत करू तेव्हा प्रत्यक्षात भेटू आणि ती प्लीज. मुलाखत करायला तुमची खूप खूप शुभेच्छा आणि तू वेळ दिलास मुलाखतीसाठी त्यासाठी खूप खूप आभार. थँक यू. तू पण मला वेळ दिल्यासाठी तुझे सुद्धा आभार. ऑल द बेस्ट. ऑल द थँक बेस्ट. यू. बाय.